नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी रिकाम्या पोटी या 10 गोष्टी खा आणि आयुष्यभर आजार जवळसुद्धा येणार नाहीत. मंडळी, सकाळची सुरुवात जी आहे तर ती कशी असावी हेच आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवत असतं. असं म्हटलं जातं की जशी सकाळ असेल तसाच पूर्ण दिवस. पण दुर्दैवाने आजकाल आपण आणि खूप सारे लोक सकाळी उठतात अशा गोष्टी खातात ज्या शरीराला फायदा पोहोचवण्याऐवजी नुकसान करत असतात. आणि मग सुरू होतो थकवा, गॅस, ॲसिडिटी, चक्कर, ब्लड शुगरची गडबड आणि मग दिवसभर सुस्ती. हेच कारण आहे की वृद्धांपासून तर तरुणांपर्यंत प्रत्येकाला हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं आणि काय खाऊ नये. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की अशा 10 गोष्टी ज्या सकाळी रिकाम्या पोटी खाव्यात, सोबत 10 महत्त्वाच्या गोष्टी ज्या सकाळच्या सवयींमध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मध्ये मी तुम्हाला असे काही छोटे छोटे रहस्यसुद्धा सांगणार आहे जे तुमची लाईफ पूर्णपणे बदलू शकतात. जर तुम्ही रोज सकाळी फक्त एक चुकीची गोष्ट खात असाल तर विश्वास ठेवा, तुमचा पूर्ण दिवस बिघडू शकतो. सर्वात आधी समजून घ्या की सकाळचं जेवण सर्वात महत्त्वाचं का आहे. सकाळी उठताच तुमचं शरीर रात्रभराच्या उपवासातून बाहेर पडलेलं असतं आणि यावेळी शरीराला स्वच्छ, हलक्या आणि ऊर्जा देणाऱ्या गोष्टींची गरज असते. चुकीची गोष्ट खाल्ल्याने पोटामध्ये गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि मधुमेहाचा धोका कित्येक पटीने वाढतो. आता जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी खाण्यायोग्य अशा 10 हेल्दी गोष्टी नक्की कोणत्या आहेत. नंबर 1 वरती आहे कोमट पाणी आणि लिंबू. सकाळी उठून सर्वात आधी कोमट पाणी प्या, त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि हे शरीराची स्वच्छता करतं, टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि मेटाबॉलिझम वेगवान करतं. मंडळी, जर तुम्ही लठ्ठपणा, बद्धकोष्ठता आणि सुस्तीमुळे त्रस्त असाल तर सकाळचा हा एक छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतं. नंबर 2 वरती आहे भिजवलेले बदाम. 4-5 बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी खा. यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात. हे मेंदूला तल्लख आणि हाडांना मजबूत बनवतात. नंबर 3 वरती आहे भिजवलेले मनुके. 5-6 मनुके रात्रभर भिजवून खा. याने रक्त शुद्ध होतं आणि शरीराला त्वरित ऊर्जा देखील मिळते. विशेषतः महिलांसाठी हे लोह आणि रक्ताची कमतरता पूर्ण करण्यात मदतगार ठरतं. नंबर 4 वरती आहे कोमट पाणी आणि मध. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर लिंबाच्या जागी मध टाकून तुम्ही पिऊ शकता. हे शरीराची चरबी कमी करतं आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत करतं. तुम्हाला माहीत आहे का की सकाळच्या 1 ग्लास ड्रिंकमुळे तुमचा लठ्ठपणा कमी होऊ शकतो आणि चेहऱ्याची चमकही दुप्पट होऊ शकते. नंबर 5 वरती आहे पपई. पपई सकाळी रिकामी पोटी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यात असलेले पपेन एन्झाईम पचनसंस्था मजबूत करतं. बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या मुळापासून संपून जाते. त्वचासुद्धा नॅचरली ग्लो करू लागते. जर तुमचं पोट रोज साफ होत नसेल तर तुम्ही कितीही महागडे जेवण केलं तरीसुद्धा शरीराला पूर्ण फायदा मिळत नाही आणि याच्याचमुळे तुम्हाला चांगलं जेवण करणं गरजेचं असतं. नंबर 6 वरती आहे भिजवलेली मेथी दाणे. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खा किंवा पाणी प्या. याने मधुमेह नियंत्रित राहतो आणि सांधेदुखीला सुद्धा आराम मिळतो. विशेषतः सिनियर सिटीजनसाठी हा अत्यंत रामबाण उपाय आहे. नंबर 7 वरती आहे भिजवलेल्या चिया सीड्स. आजकाल चिया सीड्स सुपर फूड समजलं जातं. यात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणामध्ये असतं. सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि वजन जलद गतीने कमी होतं. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की पोट भरल्यानंतर सुद्धा वारंवार भूक लागते तर हे एक छोटंसं बी आहे. तुमच्या भुकेवरती नक्कीच ते ब्रेक लावू शकतं. नंबर 8 वरती आहे तुळशीची पानं. तुळशीची पानं ही रिकाम्या पोटी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढते, पण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातात आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये सुद्धा आराम मिळतो.
तुळशीला धर्म आणि आरोग्य या दोन्हींसाठी शुभ मानलं गेलं आहे. आता पुढे ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या इतक्या प्रभावी आहेत की अनेक लोक हे गुप्त नुसके मानून स्वतःकडे लपवून ठेवत असतात. आणि म्हणूनच व्हिडिओ पुढे नक्की बघा, कारण तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी समजणार आहे. नंबर 9 वरती आहे भिजवलेले अंजीर. 2 ते 3 अंजीर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी खा. यात कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे हाडांना मजबूत बनवतं आणि महिलांमधील अशक्तपणा दूर करतं. नंबर 10 वरती आहे काकडी. सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने हायड्रेशन मिळतं. शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि ॲसिडिटी कमी होते. ज्यांना वारंवार पोट जळण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी काकडी रामबाण उपाय आहे. तुम्हाला माहीत आहे का की फक्त एका काकडीमुळे तुमचं शरीर 90% पाणी मिळवू शकतं आणि दिवसभराची तहान अर्धी कमी करू शकतं. मंडळी, या होत्या सकाळी रिकाम्या पोटी खाण्याच्या 10 सर्वात हेल्दी गोष्टी. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण आता प्रश्न हा आहे की फक्त योग्य गोष्टी खाणं पुरेसं आहे की अजून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही योग्य गोष्टी खाल्ल्या पण सकाळी 10 सवयी चुकीच्या राहिल्या तर तुमची मेहनत वाया जाईल. चला आपण त्या जाणून घेऊया की त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. मंडळी, तुम्ही हे तर जाणून घेतलं आहे की सकाळी रिकाम्या पोटी काय खावं, पण फक्त योग्य गोष्टी खाणंच पुरेसं नाही. जर तुमच्या सकाळच्या सवयी चुकीच्या असतील तर ते अन्नसुद्धा शरीराला नुकसान पोहोचवू शकतं. तर आता जाणून घेऊ की त्या 10 महत्त्वाच्या गोष्टी ज्या सकाळी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. नंबर 1 वरती आहे उठताच मोबाईल पाहू नका. सकाळी उठताच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा बातम्या वाचणं मेंदूला ताण देणं, त्याऐवजी ध्यान, प्रार्थना किंवा मग 2 मिनिटे दीर्घ श्वास घेणं आवश्यक आहे. विचार करा, जर सकाळची पहिली गोष्ट तणावामध्ये असेल तर दिवसभर सकारात्मकता कशी येऊ शकते. नंबर 2 वरती आहे उठताच पाणी पिणं. ब्रश करण्यापूर्वी 1-2 ग्लास कोमट पाणी प्यावं. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर पडतात. जपानमध्ये या सवयीला वॉटर थेरपी असं म्हटलं गेलं आहे आणि तिथेही सर्वच जण करतात. नंबर 3 वरती आहे ते म्हणजे नाश्ता स्किप न करणं. अनेक लोक वजन घटवण्याच्या नादात सकाळी नाश्ता सोडून देतात, पण यामुळे मेटाबॉलिझम मंद होतं आणि लठ्ठपणासुद्धा वाढू शकतो. नंबर 4 वरती आहे दूध किंवा चहा. रिकाम्या पोटी दूध किंवा चहा पिऊ नका. रिकाम्या पोटी चहा किंवा दूध जर पिलं तर ॲसिड तयार होतं. यामुळे गॅस आणि डोकेदुखी होते. नेहमी नाश्त्यासोबतच प्या. जर तुम्ही सकाळी उठताच चहा पित असाल तर मानून घ्या की तुम्ही हळूहळू तुमच्या आरोग्याला विष पाजत आहात. नंबर 5 वरती आहे ताजी हवा आणि ऊन हे आवश्यक आहे. सकाळी 10 ते 15 मिनिटे मोकळी हवा आणि ऊन घेणं हे व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत आहे. हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही मजबूत होतात. नंबर 6 वरती आहे व्यायाम किंवा चालणं नक्की करा. सकाळची हलकी चाल पचन आणि रक्ताभिसरण दोन्ही वाढवतं. 30 मिनिटे चालल्याने मधुमेह, BP आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकासुद्धा कमी होत असतो. नंबर 7 वरती आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ठेवा. सकाळी उठून आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार करा. आजचा दिवस जो आहे तो माझ्यासाठी चांगला आहे. मी स्वस्थ आणि आनंदी आहे. हे मेंदूला शांत करतं आणि ऊर्जासुद्धा देतं. मंडळी, आता ज्या 3 गोष्टी मी सांगणार आहे त्या इतक्या छोट्या आहेत की लोक त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात, पण खरं सांगायचं झालं तर यामुळेच सर्वात मोठा फरक पडतो. नंबर 8 वरती आहे अनवाणी गवतावरती चालणं. यामुळे डोळ्यांची दृष्टी आणि मज्जासंस्था, नर्व सिस्टम दोन्ही मजबूत होतात. हे नैसर्गिक ॲक्युप्रेशरचं काम असतं. नंबर 9 वरती आहे ओव्हर इटिंग करू नका. सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी गोष्टी खा, पण गरजेपेक्षा जास्त नको. पोट नेहमी 70%च भरावं, अन्यथा सुस्ती येत असते. नंबर 10 वरती आहे सातत्य ठेवा. एक दिवस हेल्दी खाणं आणि दुसऱ्या दिवशी जंक फूड खाण्याने काही फायदा होत नाही. रोजची रुटीनच खरी आरोग्य बनवत असते. मंडळी, आता प्रश्न हा आहे की जर तुम्हाला सकाळी योग्य गोष्टी खायच्या आहेत आणि चुकीच्या सवयी ज्या आहेत त्यासुद्धा टाळायच्या आहेत, तर शेवटी योग्य रुटीन ती कशी असली पाहिजे.
तर पुढे आपण जाणून घेणार आहोत की संपूर्ण मॉर्निंग रुटीन जी तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकते. मंडळी, तुम्ही पाहिलं आहे की सकाळी रिकाम्या पोटी काय खावं आणि कोणत्या सवयी तुम्ही लक्षात ठेवाव्यात. पण आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, परफेक्ट मॉर्निंग रुटीन नक्की कसं असावं. कारण फक्त खाण्याच्या आणि सवयींच्या यादीने काम चालणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने स्वीकारणार नाही, परफेक्ट मॉर्निंग रुटीन तयार करणार नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. तर आपण स्टेप बाय स्टेप ते बघूया. पहिलं म्हणजे सकाळी उठताच ईश्वराचं स्मरण किंवा मग 2 मिनिटे प्राणायाम करा, मन शांत होतं. दुसरी गोष्ट, 1-2 ग्लास कोमट पाणी, लिंबू किंवा मग मध टाकून प्या. तिसरी गोष्ट, भिजवलेले बदाम, मनुके, अंजीर किंवा मग मेथी दाणे खा. चौथी गोष्ट आहे 15 ते 20 मिनिटे हलकासा वॉक करा किंवा मग योगा करा. सूर्याची कोवळी उन्हं घ्या. तुळशीची पाने किंवा पपई घ्या. पोट साफ आणि इम्युनिटी स्ट्रॉंग राहते. 7वी गोष्ट आहे नाश्ता नक्की करा. ओट्स, फळे किंवा मग हलका नाश्ता घ्या. 8वी गोष्ट आहे मोबाईल किंवा सोशल मीडियापासून दूर राहा, कमीत कमी 1 तास. आणि पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा मग प्रार्थना करा. सातत्य ठेवा, हा सर्वात मोठा मंत्र आहे. मंडळी, जर तुम्ही या रुटीनचे फक्त 21 दिवसांपर्यंत पालन करण्याचं ठरवलं तर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमचं आरोग्य जे आहे, तुमची ऊर्जा आणि तुमचा आत्मविश्वास तिन्हीसुद्धा कित्येक पटीने वाढले आहेत. लक्षात ठेवा मंडळी, तुमची सकाळ कशी आहे हेच तुमची किस्मत ठरवत असतं. सकाळच्या 10 चुका पूर्ण दिवस खराब करू शकतात, पण सकाळच्या 10 चांगल्या सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.